नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख तुमचं स्वागत करतो. सरळ सेवा भरतीबद्दल म्हणजे सरळ सेवा भरतीच्या वेटिंग लिस्ट आणि प्रतीक्षा यादीबद्दल सरकारकडून एक ऑफिशियल GR आलेला आहे ना. अशामध्ये या GR मध्ये 2 डिसेंबरलाही तो GR आला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की प्रतीक्षा यादी जी आहे तर ती 2 वर्ष असणार आहे ना. तांत्रिकदृष्ट्या हा GR जो आहे ना तर तो समजणं थोडंसं अवघड आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या टेक्निकल गोष्टी आहे, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळ काय आहे, त्याची स्थापना कधी झाली, बरखास्त कधी झालं, आणि तलाठी आणि ग्रामसेवक किंवा तलाठी, ग्रामसेवक आणि नगर परिषद भरती या 3 भरत्याच्या उद्देशाने ही जी आजची व्हिडिओ आहे किंवा हा जो GR आहे हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. चला तत्पूर्वी सुरू करूया. आपण आपलं वोकॅब किंग नावाचं हे जे पुस्तक आणि ही जी बॅच आहे ही लवकरच आपण लॉन्च करणार आहोत. याचं अगदी पहिलं लेक्चर जे आहे तर ते शूट झालेलं आहे. लवकरच आपल्या सर्वांना हे जे द इंग्लिश वोकॅब किंग नावाचं 7000 शब्द जे आहेत तर हे फक्त तुमच्या समोर फक्त यादी नसणार आहे. आपण मराठी भाषेतले एवढे शब्द जे शिकलेलो आहे ते काही रट्टा मारून पाठ करून नाही शिकलेलो. प्रत्येक शब्द जे आहे ना तर त्याची ताकद समजून जर आपण ते मनात रुजवले आणि नंतर मग एका मस्त छानपैकी इमोशनल सेंटेन्सेसमध्ये लिहिले ना की ते तुमच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह होतील, शॉर्ट टर्म मेमरीमध्ये नाही. आपला मेंदू जो आहे तर तो गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी बनलेला नाही आहे. आपला मेंदू गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रोसेस करण्यासाठी बनलेला आहे. मग हे 7000 शब्द प्रोसेस करून इन्फॉर्मेशन पाहिजे त्या वेळेला लवकर रिकॉल करून मार्क घेऊन आपलं सिलेक्शन कसं घ्यावं याची सिम्पल A to Z स्ट्रॅटेजी इंग्रजीची जर तुम्ही अगोदर कसली तयारी नसेल केली तरी ही सगळी तयारी या पुस्तकातून आणि या आपल्या बॅचमधून होणार आहे. हे लेक्चर जे आहे तर ते तुम्हाला सगळे यूट्यूबवरती मिळते ना. चला आता हा आपला जो GR आहे या GRच्या संदर्भात काय जी माहिती आहे आपण ती बघूया. पण आता इथे दिलेला आहे सगळ्यात अगोदर 2 फेब्रुवारीचा हा GR आहे. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळ याच्या कक्षेतील आणि महाराष्ट्र राज्य MPSC आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे इथं MPSC नाहीच आहे. ठीक आहे, MPSCचा शब्द टाकून उगं कन्फ्यूज केलं. हे फक्त आणि फक्त कशासाठी आहे? सरळ सेवेसाठीच आहे. ठीक आहे, सरळ सेवेची गट ब राजपत्रित गट क गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे कोणाच्या? भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळ. ना आता भूतपूर्व हा शब्द म्हणजे काय? मी मागे सांगितलं होतं की भूतपूर्व म्हणजे जे अगोदरचं जे दुय्यम सेवा निवड मंडळ होतं 1986 ला महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा निवड मंडळ जे आहे ना तर ते स्थापन झालं होतं. आणि 2009 ला का 2009-10च्या दरम्यान जे आहे ना तर ते हे निवड सेवा मंडळ जे आहे तर ते बंद झालं होतं. कारण त्यावेळेस महापरीक्षा नावाचं महापोर्टल जे आहे तर ते सुरू झालं होतं आणि त्याच्यामार्फत जे आहे तर त्या परीक्षा आल्या होत्या. आणि आता आधुनिक पद्धतीने TCS IBPS हे जे पॅटर्न आहे तर यानुसार काय होतात की सरळ सेवेची जी पदं आहे तर ती भरली जातात. ठीक आहे. नाव महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ जे आहे तर 1986 ला स्थापन झालं आणि त्याच्या अंतर्गत 6 विभागीय क्षेत्रीय कार्यालय देखील चालू करण्यात आले होते. आणि ज्या वेळेस महाराष्ट्र शासनानं भरती करायची आहे, ठीक आहे, भरती करायची आहे तर त्यावेळेस 2 प्रकारची पदं होती. नंबर 1 कोणती? MPSC. ठीक आहे, आणि दुसरी कोणती आहे? सरळ सेवा. ठीक आहे, आता MPSC झालं हे शासनाचाच भाग. ठीक आहे, पण सरळ सेवा जी आहे तर ती शासनाच्या बिहाफमध्ये हे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळ जे आहे तर ते काम करायचं. मग आता हे जे हे निवड मंडळ आहे तर हे बरखास्त झालं. पण ही जी सरळ सेवा एक्झाम आहे ना तर ती आता कोणाकडे? TCS आणि IBPS कडे गेलेली आहे ना. आता या भरतीच्या वेळेस ठरलं होतं की MPSC मधून कोणती पदं भरली जाणार आहे हे देखील ठरलेलं होतं. आणि सरळ सेवेमार्फत म्हणजेच भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या अंतर्गत कोणकोणती पदं भरल्या जाणार आहे ते देखील नामनिर्देशित करण्यात आलं होतं. म्हणजे जसं की तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, ठीक आहे, जिल्हा परिषद भरती असेल तर ही जी आहे ना तर ती जिल्हा निवड समिती म्हणजे कलेक्टर त्याचे मेन असायचे आणि या निवड समितीमार्फतच जी आहे तर ती भरती केली जाणार आहे. कोणती पदं कोणामार्फत भरल्या जाणार हे त्यावेळेस फिक्स होतं. आता मला वाटतं की हा पिक्चर क्लिअर झाला असेल. MPSCचे पदं MPSC भरणार आणि ज्या सरळ सेवेची जी पदं आहेत भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाच्या अंतर्गत त्यांनी काय आहे की त्या पदांची नावं त्यांच्याकडे निर्देशित करून ठेवली होती. म्हणून इथं खाली दिलेले पहा, नामनिर्देशाच्या कोट्यातील पदे. ज्या दुय्यम मंडळानं सांगितलं होतं की आम्ही हे पदं भरणार आहोत तर या पदांच्या भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचनामध्ये सुधारणा करण्याबाबत म्हणजे आज जे TCSच्या
भरतीसाठी जे समजा लेट्स से की ग्राम महसूल अधिकारी हे जे पद आहे किंवा तलाठी जे पद आहे, ठीक आहे, तर प्रशासकीय भाषेमध्ये याला ज्या वेळेस बोलल्या जातं तर याला भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पद असंच म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे याला काय म्हणता येईल की आपलं कोणतं महसूल व वन विभागाचं पद म्हटलं जात नाही. या निवड मंडळाच्या अंतर्गत भरल्या जाणारं पद आता TCS मार्फत भरलं जातं, आधुनिक भरती मार्फत भरलं जातं. हा याचा सारांश आहे. हे जर कळलं तर तुम्हाला हे कळ. ठीक आहे, आता अगोदरच्या ज्या भरत्या होता तर त्यांची जी निवड सूची आहे ना तर ती 2 वर्ष होती. अगोदरच्या जे आहे ना तर त्याची देखील 2 वर्षच होती. मी इतक्या दिवसापासून जे सांगत आलेलो आहे की बाबा जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, यांची जी वेटिंग लिस्ट आहे तर ती 2 वर्ष आहे हे अगोदरपासून सांगितलं होतं. आणि आता हा ऑफिशियल GR आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा शासनानं काय केलेला आहे की रिन्यू केलेला आहे समजा. आणि जे जुने विद्यार्थी असतील त्यांना माहिती असेल की वेटिंग लिस्ट असताना जाहिरात येत नाही हे सांगणार देखील मी पाहिलंच आहे. बाकीच्या शिक्षकांनी सांगितलं होतं की बाबा वेटिंग लिस्टचा आणि नवीन भरतीचा काही फरक पडत नाही. फरक आहे. कोणत्या कंडिशनमध्ये, कोणत्या सिनेरिओमध्ये फरक पडतो, कोणत्या सिनेरिओमध्ये फरक पडत नाही. म्हणजे वेटिंग लिस्ट असताना सुद्धा नवीन जाहिरात येऊ शकते, पण कोणत्या केसमध्ये वेटिंग लिस्ट असताना जाहिरात येत नाही, कोणत्या केसमध्ये ते पण तुम्हाला समजून सांगतो. लेट्स से की आता तलाठी पद आहे. ठीक आहे, थोडंसं मी तुमचा वेळ घेतो पण समजून सांगतो व्यवस्थित. तलाठी जे पद आहे, ठीक आहे, तलाठी पदाची समजा 10 पदं भरण्यात येणार आहे आणि 10 पदासाठी किती 50 जे आहे तर ती वेटिंग लिस्ट लावलेली आहे. ठीक आहे, मग आता पुढच्या वेळेस किंवा ही जी वेटिंग लिस्ट आहे, वेटिंग लिस्ट व्हॅलिड असेपर्यंत नवीन जाहिरात येणार नाही. हे वन आणि महसूल विभागाचं जे तलाठी पद आहे याची जाहिरात येणार नाही. जर शासनाला जाहिरात आणायची असेल तर ते आणूही शकतात, पण त्यासाठी आकृतीबंध, वित्त विभागाची मान्यता, या सगळ्या कामझाम जे आहे ते मार्केटमध्ये बरेचसे कागद असतात आणि त्यावेळेस मग कळतं की बाबा जाहिरात येणार आहे. तर ती जाहिरात ज्यावेळेस आली तर ही जी 50 लोकांची वेटिंग लिस्ट आहे तर ती जाहिरात आल्यानंतर ती एक्सपायर झालेली असणार आहे. ही झाली एक कंडिशन. नाव आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय झालं की तलाठीचं 1 पद वाढलेलं आहे. किती? 1 पद वाढलेलं आहे आणि हे 50 लोकांचे काय आहे ऑलरेडी लिस्ट आहे. तर या एका पदासाठी या 50 लोकांमधून एकही विद्यार्थी घेतला जाणार नाही अशी स्पष्टोक्ती त्यांनी इथे दिलेली आहे. 2 डिसेंबरचा जो अगोदरचा जो GR होता तर यामध्ये थोडीशी स्पष्टता नव्हती. नेमकं ही जी 2 वर्षाची जी व्हॅलिडिटी किंवा जो एक्सपायरेशन पिरियड आहे तर तो त्याच्या अगोदर झालेल्या परीक्षासाठी आहे का नाही ते देखील कन्फर्म नव्हतं. आणि आता ज्यांची वेटिंग लिस्ट सध्या चालू आहे त्यांच्यासाठी हा GR लागू आहे की नाही हे देखील कन्फर्म नव्हतं. पण आताच्या या GR मधून सगळं काही कन्फर्म झालेलं आहे. आता GR मधला संदर्भ समजून घेऊया. प्रत्यक्ष तलाठी भरती आणि नगर परिषद भरती आहे तर ती कधी येणार आहे या GRच्या आधारे. ना आता हे तर समजा वरचाच झालं. तो निवड समितीने तयार केलेली निवड सूची 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल. म्हणजे आता इथं मेन फोकस कशावर आहे? निवड सूचीवर आहे. जर निवड सूची तयार केलेली असेल तर ती 2 वर्षासाठी असेल आणि जर तुम्हाला दुसरी निवड सूची जर तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर जाहिरात द्यावं लागेल. ठीक आहे, लक्ष द्या. जसं की आता कॅमेरामॅन असेल तो कॅमेरामॅन, मी डायरेक्ट इनडायरेक्टचं जे स्पीच जे आहे ना तर त्याची पण डेफिनेशन कधी कधी वर्गामध्ये सांगत असतो. लेट्स से की अमोल गिव्स अ फ्लावर टू प्रियंका. ओके, अमोलने प्रियंकाला फ्लावर दिले. ठीक आहे, तर यामध्ये फोकस कोणावर आहे? अमोलवर आहे. ठीक आहे, म्हणजे हे झालं डायरेक्ट स्पीच. पण इनडायरेक्ट स्पीच असेल अ फ्लावर वॉज गिवन टू प्रियंका बाय अमोल, म्हणजे या कंडिशनमध्ये फोकस जो आहे तर तो फ्लावरवरती आहे. तर तसंच या कंडिशनमध्ये फोकस कशावर आहे? निवड सूचीवर आहे. म्हणजे नवीन निवड सूची तयार करायची असेल तर तुम्हाला काय आहे? नवीन जाहिरात देण्यात येईल. इतक्या किचकट पद्धतीने हे GR लिहिलेले असतात. ठीक आहे, नाव त्या दिनांकापैकी जो दिनांक आधी घडेल म्हणजे 2 वर्षाच्या आतमध्ये जाहिरात द्यायची असेल तर जी दिनांक आली असेल तर ती एक्सपायर होईल. त्या दिनांकापर्यंतची विधिग्राह्य असेल, म्हणजे एकतर ती जाहिरात येईपर्यंत किंवा मग 2 वर्षापर्यंत विधिग्राह्य असेल. निवड सूची तयार करताना त्या दिनांकापर्यंतची पदे रिक्त घेण्यात आलेली असेल त्या पदापुरतीच मर्यादित असेल. जसं की मी तुम्हाला वरती सांगितलं, तलाठीचं जर 1 पद जर नवीन जर झालं तर त्या वेटिंग लिस्टमधून घेतल्या जाणार नाही. आणि ही वेटिंग लिस्ट लेट्स से की 13 सप्टेंबरपर्यंत आपली ही 2025ची जी आहे तर ती वेटिंग लिस्ट होती. पण 13 सप्टेंबरच्या अगोदरच आणखी 5 पदं जी आहे तर ती निर्माण झाली. ठीक आहे, लेट्स से की 2026च्या 13 सप्टेंबरपर्यंत काय झालं की 5 तलाठीची नवीन पदे निर्माण झाली. तर या 5 नवीन पदासाठी जी आहे तर ती जाहिरात येऊ शकते. पण जाहिरात येण्याचे चान्सेस ज्या आहेत तर ती वेटिंग लिस्ट संपल्यानंतरच येतील. कारण की ऑलरेडी अगोदरची पदं जर भरली गेली नाही आणि जर समजा नवीन पदं आली
तर या केसमध्ये जाहिरात येणार नाही. अगोदरची सर्व पदं जी आहेत तर ती भरली गेलेलीच पाहिजे, असा या GR चा उद्देश होतो. नाव पुढे जे आहे शासन निर्णयामध्ये आपण बघूया. आता ही नेमकं कोणासाठी लागू होणार आहे ते पण सांगूया. निवड समितीने तयार केलेली निवड सूची 2 वर्षासाठी असणार आहे. ठीक आहे. सदर सुधारणा दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी ज्या निवड सूचींचा 2 वर्षाचा कालावधी झालेला नाही, म्हणजे अशा वेटिंग लिस्ट की ज्या सध्या अस्तित्वात आहे, जिल्हा परिषद भरती तिचं जी वेटिंग लिस्ट आहे ती अस्तित्वात आहे. आता या GRच्या अनुसार 1 वर्षाची जर व्हॅलिडिटी मानली असती तर तलाठी भरतीची जी वेटिंग लिस्ट आहे तर ती एक्सपायर झालेली होती. पण आता या GRच्या आधारे ती लिस्ट जी आहे तर ती जिवंत झालेली आहे आणि 2 वर्षाची जी आहे तर त्याला वेटिंग लिस्ट लागलेली आहे. बऱ्याचशा विभागाच्या ज्या जलसंपदा म्हणा किंवा बऱ्याचशा विभागाच्या ज्या वेटिंग लिस्ट आहेत ना तर त्यांना एक्सटेन्शन मिळालेलं आहे 2 वर्षासाठी, फक्त MPSC सोडून. बाकीच्या याच्यासाठी 2 वर्षाचं मिळालेलं आहे. म्हणजे नगर परिषदची जी भरती आहे तर त्याची सुद्धा काय आता 2 वर्ष वेटिंग लिस्ट वाढलेली आहे. आणि नगर परिषदची इतकी किचकट पदं आहे की कोणत्या पदासाठी, नवीन पदासाठी जाहिरात येईल हे सांगणं इम्पॉसिबल गोष्ट आहे. कोणती पदं जे आहेत तर त्याच्यासाठी वेटिंग लिस्ट सध्या ऑलरेडी आहे आणि कोणते नवीन पदं तयार केले आणि त्यांच्यासाठी जाहिरात येणं इतका खोळंबा जो आहे ना तर तो करणार नाही. म्हणून नगर परिषदची भरती जी आहे तर त्याचा 2 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे. ठीक आहे. आणि निवड सूची तयार करताना विचारात घेतलेली पदे अद्यापपर्यंत पूर्ण भरण्यात आलेली नाही अशा निवड सूचींनाच लागू असेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की जर समजा पद ऑलरेडी पूर्ण भरलेली नसेल तर त्या पदासाठीच ही वेटिंग लिस्ट असणार आहे. मोठी जर समअप करायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील जे काही पदं होते, ठीक आहे, सरळ सेवेची जी पदं आहेत तर त्यांच्यासाठी 2 वर्षाची वेटिंग लिस्ट आहे. आतापासून ज्यांची वेटिंग लिस्ट व्हॅलिड आहे असे सगळे ज्या वेटिंग लिस्ट आहे तर या GRने जिवंत झालेल्या आहेत. आणि इथून पुढे जीही भरती येईल म्हणजे समजून जायचं मोठी की 2 वर्ष कोणत्याही विभागाची नवीन भरती येणार नाही असाच त्याचा अर्थ होतो. तर धर्मादायचा निकाल लागला तर धर्मादायची जी वेटिंग लिस्ट आहे तर ती देखील 2 वर्ष राहणार आहे. ना अशामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा जो आहे तर तोही मला अंदाज येतो. कारण की सगळ्यांनी म्हणजे प्रखर मेहनतीने जे आहे तर तो अभ्यास सुरू केला होता. अशामध्येच अशी जर समजा व्हिडिओ जर आला समोर तर कुठेतरी निराशा येते आणि सगळं काही आपलं व्यर्थ जाणार आहे का किंवा ती प्रखरता जी आहे ना तर ती कमी होते. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेमध्ये सिलेक्ट ते नाही होत जे जाहिरात आल्यावर तयारी करतात. परीक्षेमध्ये सिलेक्ट ते होतात जे अगोदरपासून जे तयारीत असतात. तुमची मेहनत जी आहे ना तर ती कधी वाया जाणार नाही. तुम्ही या जगामध्ये असा कुठलाही एक माणूस मला दाखवा की ज्याने एखाद्या कामासाठी जीवाची पराकाष्ठा केलेली आहे, त्याला जे पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि त्याला ते मिळालेलं नाही. हा थोडं बहुत लेट होईल पण नक्की मिळेल. जो अभ्यास चालू आहे तर तो व्यवस्थित चालू राहू द्या. तलाठी आणि नगर परिषद या भरतीचा तुमची तयारी चालू असताना इतर विभागाच्याही भरती येणार आहे. तर त्यामुळे तुमची ऑलरेडी तयारी जी आहे तर याच्यासाठी झालेली असणार आहे. फक्त माइंडसेट जो आहे ना तर तो थोडासा तयार असायला पाहिजे. आणि स्ट्रॅटेजी जी आहे, मी नेहमी सांगतो की 99% तुमचा अभ्यास तर गरजेचा आहेच, पण 1% मध्ये तुमचे शिक्षक, कोणत्या शिक्षकाकडून तुम्ही शिकता आहात आणि तुमची स्ट्रॅटेजी कशी आहे यावरती देखील डिपेंड आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. तसेच आपण विविध विभागाच्या भरती जाहिराती कधी येणार आहेत याविषयी आपण स्पेशल RTI जे आहेत तर ते टाकलेले आहे. आणि मी या गोष्टीचं समर्थन करतो की विद्यार्थ्यांना ज्या सत्य माहिती आहेत आणि ज्या खऱ्या गोष्टी आहेत तर त्या समजायला पाहिजे आणि हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि या गोष्टीचं मी समर्थन करणार आहे. आणि विद्यार्थ्यांना सत्य माहिती देण्यासाठी मी नेहमीच जे आहे तर ते जबाबदारीने काम करेन. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी नोंदवू शकता. आतापुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.